नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहेत. अक्षयचे ते शब्द अजून पण तिचा कानात घुमत होते. एक एक शब्द तिच्या मनावर घर करत होते. तिला ओरडण्याऐवजी किती चांगला सल्ला आज त्याने तिला दिला होता. अक्षय खरं बोलतोय. आपण स्वप्नच नाही बघितले तर पूर्ण कसे होणार. आता ती अशा लहान लहान गोष्टीमुळे एवढे टेन्शन कधीच नाही घेणार. इकडे अंकित पण आचलला समजावत होता की तू आरुषीसोबत असं नको वागायला पाहिजे होतं. अंकित आचलला बोलला, तू आरुषीची एवढी इन्सल्ट केली, त्याच्याने ही तुझं मन नाही भरलं तर तू तिला असं पाडलंस. तुला माहिती आहे का तू स्वतःला काय समजतेस. तू त्या अक्षय राठोडसमोर तरी हे सगळं नको करायला लागत होतं. आचल रागात अंकितला बोलली, म्हणजे तुला माझ्यापेक्षा ही जास्त त्या आरुषीची काळजी वाटते का. असं अंकित बोलला. एका माणुसकीच्या नात्याने मी तिला विचारू पण नाही शकत का बरी आहेस का नाही म्हणून, किंवा कितीही केलं तरी शेवटी आम्ही 2 वर्ष रिलेशनमध्ये होतो, समजलं ना. पण आज त्याला आचल एकदम पागल वाटत होती. त्याने आधी कधीही आचलला असं करताना पाहिलं नव्हतं. त्याने आधी जेव्हाही आचलला पाहिलं होतं तेव्हाही ती त्याला समजदारच वाटली होती. अंकित आचलला समजावत बोलला, आचल आता आपली एंगेजमेंट होणार आहे. तसंच काही दिवसांनी आपलं लग्नसुद्धा होईल. तुला समजतं का नाही. तू त्या आरुषीवर एवढी का लक्ष देतेस. तिच्याशिवाय तू अजून तुझ्या लाईफमध्ये भरपूर काही करायला आहे ना. तसंही आता तिच्याकडे काय आहे, काहीच नाही. त्याच्यामुळे तू तिच्याकडे नको लक्ष देऊ. त्याचं बोलणं ऐकून आचलला अजूनच राग आला होता की अंकितला बोलली, काय बोलला तू. काहीच नाही तिच्याकडे. मी कधी विचार नव्हता केला की ही मुलगी एवढी फालतू पण असू शकते का. सरळ जाऊन अक्षयच्या बेडवरच जाऊन पडेल म्हणून, आणि ती त्याच्यासोबत राहून एवढी एन्जॉय करते. आणि तू विचारही कसा करू शकतोस का तिच्याकडे काहीच नाही म्हणून. तू पाहिले होतं ना इन्सल्ट मी त्या भिकारड्या आरुषीची करत होती, पण तकलीफ त्या अक्षयला होत होती. हे बघ, परत तुला सांगतो, अक्षय आरुषी नाही आहे. तू जर त्याच्यासोबत पंगा घेतलास तर नुकसान ही तुझीच होईल. अंकित आचलला समजावत बोलला, तुला कोणी सांगितलं का मी त्या अक्षयसोबत पंगा घेते म्हणून. मला तर फक्त आरुषीला त्रास द्यायचा आहे. मला तिच्याकडून सगळी किंमत वसूल करायची आहे. अंकित रागात बोलला, आचल तू का त्या आरुषीच्या मागं लागलीस. तिने काय तुझं बिघडवलं एवढं. आचल बोलली, मी त्या आरुषीबद्दल बोलते तर तुझा मूड का खराब होतोय. तिच्या आयुष्यात एवढा हँडसम सक्सेसफुल मुलगा आलाय म्हटल्यावर तुला जलन तर नाही ना होत. पण आता काय अंकित, आता काहीच नाही होऊ शकत. हे तर तू तिला धोका द्यायच्या आधीच विचार करायला लागत होतं. अंकित आचलवर ओरडला, आचल कितीही केलं तरी जगातील कुठलाच माणूस असा त्याच्याबद्दल असं ऐकू शकत नाही. अंकित एक नजर रागात आचलकडे पाहिली आणि रागात तिथून निघून गेला. आणि अचलला त्याचा काहीच फरक पडला नाही. आरुषी इकडे आता हॉटेल रोज गार्डनमध्ये आली होती. आरुषी लिफ्टकडे जात होती आणि अश्विन त्यावेळेस कार्तिकसोबत तिथेच फिरत होता. असे 4 ते 5 मोठमोठे हॉटेल कार्तिकचे होते. कार्तिक फोनवर बोलत होता म्हणून अश्विन बोर होऊन हॉटेलमध्ये इकडे तिकडे पाहू लागला. अचानक त्याने आरुषीला बघितलं आणि तिथेच थांबला. तो कार्तिककडे पाहत म्हणाला, यार कार्तिक, आपला अक्षय पण आज इथे आलाय का. कार्तिक त्याला म्हटला, नाही, तो तर बरेच दिवस झाले इथे आलाच नाही. अश्विन थोडा स्माईल करत म्हणाला,
वेल दॅट्स स्ट्रेंज. कार्तिक त्याच्याकडे पाहत म्हणाला. काय काय झालं? अश्विन लिफ्टकडे इशारा करत म्हटला. ती मुलगी पाहिलीस का? ती रेड कलरचा टॉप आणि ब्लॅक कलरची लेगिन्स घातली ती मुलगी तिथं लिफ्टजवळ उभी आहे. तिला ओळखलास का तू? ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आपली वहिनी आहे, अक्षयची बायको आरुषी शर्मा. कार्तिकने एक नजर आरुषीवर टाकली आणि परत अश्विनकडे पाहत म्हणाला. खरं? आर यू शुअर? ही तीच आहे का? 100% यार, ही तीच आहे. एक जर अक्षय इथे नाही तर ही काय करते इथे एकटीच? अश्विन विचार करत त्याने त्याचा पॉकेटमधून त्याचा मोबाईल काढला आणि सरळ अक्षयला फोन लावला. पहिलं तर 2 वेळा फोन केल्याने अक्षयने फोन नाही उचलला, पण तिसऱ्यांदा फोन केला तसंच अक्षयने फोन उचलला. तिकडून अक्षय बोलला, हॅलो. अश्विनने काही न विचार करता तो डायरेक्ट बोलला, भावा लवकरात लवकर हॉटेल रोज गार्डनला ये. काय बोलला तू, बिझी आहेस? अरे टाईम काढ, कारण तुझी बायको ह्या टायमाला इथे हॉटेलमध्ये आहे. अश्विन एक्सायटेड होत बोलला. आरुषी आता रूम नंबर 110च्या समोर उभी आणि एक नजर नंबर प्लेटवर टाकली. आरुषी स्वतःलाच हिंमत देत बोलली, आरुषी तू घाबरू नको, तू हे करू शकते. ज्या कामासाठी आलीस ते काम करूनच इथून जायचं आहे. तिने एक मोठा श्वास घेतला आणि डोरबेल वाजवली. एका माणसाने दरवाजा उघडला. साधारण त्याचं वय 30 ते 35 वर्षे इतके होते. तो आरुषीला बोलला, मॅडम तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? पण आरुषी दुसऱ्याच माणसाला पाहून ती थोडी कन्फ्यूज झाली. तिने परत रूम नंबर तोच आहे का म्हणून पाहू लागली. हा माणूस कोण आहे हा विचार तिच्या मनात येत होता. अक्षय ऑफिसला गेल्यानंतर तिच्या मनात खूप विचार येत होते. तिला वाटत होतं का मी अक्षयला असं हरवू नाही देणार. ते पण अंकित आणि आचलसमोर. आरुषीने नेटवरून मिस्टर खोसला यांची माहिती काढली होती आणि मिस्टर खोसला खूप मोठा बिझनेसमॅन होता, म्हणून आरुषीला सहज नेटवरून त्यांची माहिती मिळाली होती. तिने हॉटेल रोज गार्डनमध्ये जाऊन भेटण्याचं ठरवलं. ती नर्वस होत बोलली त्या माणसाला, मिस्टर खोसला ह्याच रूममध्ये आहेत का? मला त्यांना भेटायचं होतं. तो माणूस आरुषीला विचारू लागला. तुम्ही कोण आहेत? असा प्रश्न विचारल्याने तिला थोडं बरं वाटलं. मी आरुषी शर्मा आहे. मी त्यांना आज स्पोर्ट ग्राउंडवरती भेटली होती. आरुषीने पटकन उत्तर दिलं. त्या माणसाने एक नजर तिच्यावर टाकली आणि ओके तू थांब जरा बोलत तो दरवाजा बंद करून आतमध्ये निघून गेला. आरुषी वाट पाहत बाहेरच थांबली. काहीच मिनिटात दरवाजा उघडला आणि तो माणूस बोलला, मिस शर्मा आतमध्ये या, मिस्टर खोसला तुमची वाट पाहत आहेत, प्लीज या आतमध्ये. आरुषी जशी आतमध्ये गेली तसं तो माणूस बाहेर निघून गेला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला. आरुषी दरवाजा बंद झालेला पाहून ती घाबरली. हा माणूस कुठं गेला आणि त्याने दरवाजा का बंद केला? अरे देवा, मी इथे एकटीच येऊन काही चूक तर नाही ना केली? पण आता माघारी जाऊन काहीच फायदा नाही. तू जे काम करायला आलीस ते करूनच जायचं आहे. तशी ती पुढे निघाली. आतमध्ये गेल्यावर तिने समोरच्या सोफ्यावर मिस्टर खोसला यांना बसलेलं बघितलं. तेव्हा तिच्या जीवात जीव आला. ती पटकन पुढे जात म्हणाली, हॅलो मिस्टर खोसला, आजच माझी ओळख तुमच्यासोबत स्पोर्ट ग्राउंडवरती झाली होती. मिस्टर खोसला यांनी तिला विचारलं, हां बस ना, तुला काय इथे
अक्षयने पाठवलं आहे का? आरुषी बोलली, नाही सर, त्याला तर हे पण नाही माहिती का मी इथे आले म्हणून. मिस्टर खोसला प्रश्न विचारत बोलले, मग तू इथे कशाला आलीस? सर, मी मानते का आजच्या मॅचमध्ये मी आचलसोबत हारली, पण मी यासाठी कोणाला दोष नाही देणार, कारण मी हे खरं सांगते की मला कुठलाच गेम खेळता येत नाही. माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे का या मॅचच्या रिझल्टवर तुम्ही अक्षयसोबत ही डील कॅन्सल नका करू. मिस्टर खोसला तिचं बोलणं तोडत म्हणाले, तू म्हटलीस का तुला इथे अक्षयने नाही पाठवलं, पण तू तर इथे त्याच्याच बिझनेसची डीलबद्दल बोलतेस आणि तू त्या मॅचबद्दल पण बोलतेस म्हटल्यावर हे मानू का तू हरलीस म्हणून? हां, मी मानते का मी मॅच हारले, पण तुम्ही तर एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत. तुम्हाला वाटत नाही का मिस्टर राठोडसोबत तुम्ही डील वेगळ्याच पद्धतीने करताय म्हणून? आरुषीने काही विचार न करता बोलली. मिस्टर खोसलाने एक नजर आरुषीवर टाकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. ओ, तुला असं वाटतंय का मी पार्शलिटी करतोय का? हां? आरुषीला आता भीती वाटत होती की हे काय तू बोलून गेलीस? तू इथे रिक्वेस्ट करायला आलीस ना की तू हे काम बिघडवायला? ती स्वतःला सांभाळत बोलली, सॉरी सर, मी काही चुकीचं बोलली असेल तर मला माफ करा, पण मी आशा करते का परत तुम्ही एक वेळा हा डिसिजन घेताना विचार करशाल म्हणून. किती केलं तरी मिस्टर अंकितच्या कंपनीपेक्षा राठोड इंडस्ट्री खूप जास्त सक्सेसफुल आहे. मिस्टर खोसला न्यूजपेपर उचलत बोलले, तू तर मिस्टर अक्षयची फक्त गेम पार्टनर होती ना, मग तू एवढी का त्याची बाजू घेतेस? तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून परत विचारलं, मी ऐकलं आहे का तुझं रिलेशन आचल आणि अंकित सोबत खूपच वेगळे आहेत. तुला नाही वाटत का तू दुसऱ्याची मदत करून स्वतःचंच नुकसान करतेस म्हणून? आरुषी हे ऐकून शॉकच झाली, पण ती स्वतःला सांभाळत बोलली, ॲक्च्युली काय आहे ना सर, माझं नातं त्यांच्याशी आधी होतं, आता माझं त्यांच्याशी कुठलं संबंध नाही, त्याच्यामुळे आता मला काहीच फरक नाही पडत. हे बोलता बोलता तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण तिने काही समजू न देता तिने तिचे अश्रू लपवले. ही डील मिस्टर खोसला काही वेळ तिलाच पाहत राहिले. आरुषी बोलली, मिस्टर खोसला तेवढ्यात खोसला बोलले, अजून पण तू मला मिस्टर खोसलाच बोलणार आहेस का? हे ऐकून आरुषी कन्फ्यूज झाली. मी काहीच समजले नाही. मिस्टर खोसला बोलले, तुझी काही चूक नाही बेटा. लास्ट टाईम मी जेव्हा तुला 15 वर्षापूर्वी भेटलो होतो तेव्हा तू होतो, पण मी तुला स्पोर्ट ग्राउंडवर पाहिलं होता तेव्हाच तुला ओळखलं होतं. तू पूर्णपणे माणिकराव सारखीच दिसतेस. मिस्टर खोसला प्रेमाने पाहत बोलले. अजून पण आरुषीला काहीच समजलं नव्हतं. तुम्ही माझ्या बाबांना ओळखत होते का? आरुषी बेटा, तुझे बाबा जवळजवळ 10 वर्ष माझ्या गाडीवर ड्रायव्हर होते. तो माझा ड्रायव्हर होता, पण कधीच आम्हाला असं वाटलं नाही आणि सख्या भावासारखे आम्ही राहायचो. तेव्हा तू मला मोठे पप्पा म्हणून बोलायची. कितीतरी वर्ष त्याने माझ्यासोबत काम केलं होतं. मी अमेरिकेला गेलो तेव्हा आमचं कॉन्टॅक्ट कमी झालं, पण मला वाटलं नव्हतं का माणिकराव आणि सीमा एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील म्हणून. बोलता बोलता त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं.
जेव्हा मी तुला बघितलं होतं तेव्हा तू साधारण 4 ते 5 वर्षाची असशील. लास्ट टाईम 15 वर्षापूर्वी मी तुला भेटलो होतं तेव्हा तू एवढीशी लहान होतीस. सतत माणिक तुला डोक्यावरच बसून ठेवायचा. एवढे लाड करायचे की तुझे आणि आता बघ तू किती मोठी झालीस. तुम्ही माझ्या बाबांना ओळखत होते. आरुषीला अजून पण विश्वास बसत नव्हता. हा बेटा, तुझे बाबा माझा ड्रायव्हरच नव्हता. आम्ही चांगलं मित्र, भाऊ सारखे सगळं होतो. त्याने सतत माझी मदतच केली होती. चेहऱ्यावर दुःख आणत बोलला. एक वेळ माझ्यावर अशी आली होती की मला सगळ्याकडून बिझनेसमध्ये घाटा झाला होता. त्यावेळेस मला खूप साथ दिली माणिकने. माझ्या परिवाराला सांभाळलं आणि मला अमेरिकेत सेटल व्हायला देखील मदत केली. मी जेव्हा त्यांच्या ॲक्सिडेंटची न्यूज ऐकली तर मला विश्वासच बसला नाही. त्याच्यामुळे मला हार्ट अटॅक आला. म्हणून मला डॉक्टरांनी प्रवास करायला बंद केलं होतं. म्हणून मी तिथेच राहून तुझी एक खबर घेत होतो. पण मी जेव्हा इंडियाला वापस आलो तर मला समजलं का तुझ्या मामा मामी रमणीक आणि सुमित्राने तुझं सगळं हिसकावून घेतलं. तुझी प्रॉपर्टी सगळी त्यांच्या नावावर करून घेतली आणि तुला घराबाहेर देखील काढलं. मला खूप राग आला होता तेव्हा. त्यांच्या आवाजात राग दिसत होता. मिस्टर खोसला आरुषीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, सॉरी बेटा, तुला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी तुझी मदत नाही करू शकलो. तेव्हा मी इथे नव्हतो. मला असं वाटतंय का मी इथे यायला खूप उशीर केला. आरुषी त्यांचा हात हातात घेत म्हणाले, मोठे पप्पा, जे झालं ते झालं. आता आपण काहीच नाही करू शकत. पण जे माझं आहे ते मी परत घेतल्याशिवाय शांत नाही बसणार. वेल, दॅट्स द स्पिरिट. मी खूप खुश आहे का तू हार नाही मानलीस म्हणून. हेराने तर हे आहे का अंकितने माझ्या मुलीसोबत एवढा धोका दिल्यानंतर पण तो माझ्यासोबत डील करायचे स्वप्न तरी कसं पाहत होता. आरुषी बोलली, मोठे पप्पा, मी तुम्हाला एक विचारू का? हा बेटा, तुला जे विचारायचं ते विचारू शकतेस. त्यांच्या चेहऱ्यावर परत पहिल्यासारखी स्माईल आली. आरुषी प्रश्नार्थक नजरेने विचारू लागली, खरं मला तुम्ही ग्राउंडवर पाहिलं तेव्हाच ओळखले होते. मिस्टर खोसला खूप एक्सपिरियन्स माणूस होता. म्हणून त्यांना समजलं होतं की आरुषीच्या मनात आता काय चाललंय म्हणून. तुला हे जाणून घ्यायचं आहे का मी तुला तेव्हाच का नाही बोललो म्हणून, आणि तुला आचलसोबत मॅच का खेळायला लावली? हां, त्यांनी हळूच हसत विचारलं. आरुषीने फक्त होकारार्थी मान डोलावली. तिला खूप आश्चर्य वाटलं होतं का यांना माझं सरनेम कसं माहिती. पण तेव्हा तिने दुर्लक्ष केलं होतं. तिला वाटलं होतं की शौर्य किंवा अक्षयकडून अचानक बोललं गेलं असेल म्हणून मिस्टर खोसला यांना माझं सरनेम माहिती असेल. तुला माहिती होतं का अक्षय तिथे माझ्यासोबत बिझनेस डीलसाठी आला होता म्हणून? मिस्टर खोसला उत्तर न देता डायरेक्ट आरुषीला प्रश्न केला. हां, तिथे आल्यावर अक्षयला विचारलं तेव्हाच तो बोलला का तो तिथे बिझनेस मीटिंगसाठी आलाय म्हणून. आरुषीने उत्तर दिले, मी अक्षयला तिथे येताना पाहून मला वाटलं का कुठं त्याला माझ्या आणि माणिकच्या नात्याबद्दल माहीत तर नाही ना कदाचित. त्याच्यामुळे तो तुला बिझनेस डीलसाठी घेऊन तर नाही ना आला. रमणीकने जे केलं त्याच्यानंतर मला कुठला चान्स नव्हता घ्यायचा. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.